वाशीला आणि हा जातो आपला गोरेगाव नॅशनल हायवे. आदिशंकराचार्य मार्ग आणि त्या आहे आपला कोपरी पवई माडा. आता टोटल 4 स्कीम कोड आहेत इकडे कोपरी पवई इथे. एक आहे 487A, हा आहे MIG कॅटेगरीसाठी. इथे 4 फ्लॅट्स आहेत. त्याच्यानंतर 488A आहे, हा सुद्धा आहे MIG कॅटेगरीसाठी. इकडे 31 फ्लॅट्स आहेत टोटल. त्याच्यानंतर आहे 489, हा सुद्धा MIG कॅटेगरीसाठी आहे स्कीम कोड. इकडे टोटल 37 फ्लॅट्स आहेत. आणि आहे 490 आहे, ठीक आहे, हा आहे HIG कॅटेगरीसाठी. आणि इकडे टोटल 12 फ्लॅट्स आहेत. ही इमारत क्रमांक 1B आहे. असं सगळं आहे 1A 1B. हे असं पार्किंग आहे इकडे. त्याच्यानंतर 1C 1D असं सगळं आहे. 1C आहे. इकडे पार्किंग आहे बेसमेंटमध्ये. आणि सुंदर असं गार्डनमध्ये त्यांनी दिलेलं आहे छानपैकी. ती 1C बिल्डिंग आहे आणि मग इथे 1D बिल्डिंग आहे. आणि मग इथे इमारत क्रमांक 2 आहे इकडे. आणि इथे पार्किंग आहे मोठं, शेड पार्किंग.
चिल्ड्रन प्ले एरिया आहे. इकडे खूप धूळ येते. हात साफ करून गेलं तर परत तसंच दिसतं. दोन लिफ्ट आहे तिकडे. टोटल 17 माळ्यापर्यंत फ्लॅट सिस्टम दिलेले आहे. 301 पासून ते 17 माळ्यापर्यंत. एस नंतर डायरेक्ट 3rd पासून चालू होता इकडे. आणि तुम्हाला गॅलरी सुद्धा बघायला मिळते. ही आहे 1C आहे. सॉरी 1C मध्ये तुम्हाला 3rd फ्लोअर पासून गॅलरी बघायला मिळते. गॅलरी म्हणजे सगळ्या बिल्डिंगला आहे. 1A 1B 1C आणि 1. हे किचन सगळीकडे बनवून दिले का असं? सगळीकडे बनवलंय. सगळ्या फ्लॅट्समध्ये आहे का? सॉरी. हो, धूळ काम चालू आहे ना, म्हणून एवढं धूळ असेल. हायवेवरती काम चालू आहे ना, म्हणून एवढं. थांबा काकू एक सेकंड. अजून कुठल्या माळ्यावर काम चालू आहे का? म्हणजे कुठला? आता एक गोष्ट लक्षात ठेवा की या साईडला ज्या हायवे फेसिंग फ्लॅट्स आहेत ना, त्याला गॅलरी नाही दिलेली त्यांनी, पण आतल्या साईडला गॅलरी दिलेली आहे. लोकेशन वगैरे खरंच चांगलं आहे. कनेक्टिव्हिटी वाईज वगैरे नक्की अप्लाय करा इकडे सुंगापा वाईज. धन्यवाद.